Hello everybody and welcome to English Grammar with Ameya sir. आणि आज आपण परत एकदा मराठी माध्यमाकडे वळणार आहोत आणि आज आपण अभ्यासणार आहोत एक कविता युनिट 2.3 द ट्विन्स. वी आर टॉकिंग अबाउट माय इंग्लिश कोर्स बुक. मराठी माध्यमाचा आपण आज विचार करणार आहोत आणि ही कविता आहे हेनरी ली यांची द ट्विन्स. त्याचा उच्चार नीट बघून घ्या काय आहे. ली, LEIGH याचा उच्चार आहे ली. सो द ट्विन्स इज अ लवली पोएम. इट्स अ ह्युमरस पोएम. आपण पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय पण बघणार आहोत, क्रिटिकल अप्रिसिएशन सुद्धा आपण बघणार आहोत आज. चला तर मग सुरुवात करूया. हेनरी ली यांनी लिहिलेली कविता आहे द ट्विन्स, जुळे बंधू. अबाउट द पोएट, पोएट बद्दल अधिक, कवी बद्दल आपण अधिक जाणून घेऊया. ही वॉज बॉर्न ऑन मार्च 29, 1837. लंडन मध्ये त्यांचा जन्म झाला. ही बिगॅन रायटिंग ॲट अ व्हेरी अर्ली एज. यांचं छायाचित्र मिळू शकलेलं नाही, स्केच मिळालं आहे. इफ यू आर इन पोझेशन ऑफ एनी स्केच, शेअर इट विथ मी. ही बिगॅन रायटिंग ॲट अ व्हेरी अर्ली एज आपण पाहिलं. हिज पोएम्स आर व्हेरी स्मूथ फ्लोईंग अँड इझी टू कॉम्प्रिहेंड. गाईज, कॉम्प्रिहेंडचा अर्थ आहे समजून घेण्यास फार सोप्या असतात त्यांच्या कविता. यांची जी लेखन शैली आहे ती अतिशय सरळ आहे, समजावायला सोप्या आणि मुळात समजायला सुद्धा सोपे अशी एक त्यांची शैली आहे, लेखन शैली. सरळ भाषेचा उपयोग करतात हेनरी ली. मी पुन्हा एकदा सांगेन, LEE जेव्हा असेल तेव्हा आपण त्याचा उच्चार जसा ली असा करतो, त्याच प्रकारे LEIGH त्यांचं जे आडनाव आहे त्याचा उच्चारही ली आहे, हेनरी ली. परत एकदा आपण जाऊया आपल्या PPT कडे. चौथा मुद्दा अभ्यासूया, त्यांच्याबद्दल अजून जाणून घेऊया. ही पास्ट अवे, त्यांचा मृत्यू झाला जून 16ला, 16 जून 1883 इन लंडन. फिफ्थ पॉइंट, ही वॉज द सन ऑफ जेम्स, याचा उच्चार काय सांगितला मी आहे, ली. जेम्स ली, हु फाउंडेड अ प्रायव्हेट आर्ट स्कूल बाय द नेम लीज अकॅडमी. त्यांचे वडील सुद्धा लेखक होते आणि त्यांना ते बालकडू जे म्हणतात ते लहानपणीच त्यांना त्यांच्या वडिलांकडून हा वारसा मिळाला आहे लेखनाचा. अँड दे बोथ वर क्वाईट फेमस. आज आपण अशा एका महान कवीची जी कविता आहे तिचा अभ्यास आपण आज करणार आहोत. अबाउट द पोएम, पहिला मुद्दा, द टोन ऑफ द पोएम इज ह्युमरस. विनोदी आहे ही. देर आर 4 स्टॅन्झर्स, ईच इज अन ऑक्टेट. हा शब्द नीट बघून घ्या, ईच इज अन ऑक्टेट. गाइज, वेन यू राईट द क्रिटिकल अप्रिसिएशन, जेव्हा क्रिटिकल अप्रिसिएशन विचारलं जातं तेव्हा आपल्याला त्या कवितेबद्दल खासियत किंवा त्याचं वैशिष्ट्य जे असतं तेही आपल्याला लिहिण्यास जरुरीचं असतं, आवश्यक असतं. तेव्हा असे मुद्दे लक्षात राहिले पाहिजेत. ऑक्टेट, OCTET, म्हणजे प्रत्येक जे कडवं आहे त्यामध्ये 8 ओळी आहेत. दॅट इज वाय आय हॅव सेड दॅट इट इज अन ऑक्टेट. OCTET, स्पेलिंग नीट बघून घ्या. पुढचा मुद्दा आहे द राईम स्कीम. द राईम स्कीम फॉर द पोएम इज ABABCDCD. आता तुम्ही इथे 2 प्रकारे हे लिहू शकता. तुम्ही एकतर असं लिहा की राईम स्कीम जी आहे ती ABAB अशी आहे, किंवा तुम्ही असं लिहा की राईम स्कीम ABABCDCD असं आहे. याचं कारण असं आहे, मी आत्ताच सांगितलं, मागच्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं की ऑक्टेट आहे. सो इफ यू वॉन्ट टू से दॅट द राईम स्कीम इज ABAB, बरोबर आहे. परंतु जर तुम्ही पुढे जाऊन 8 ओळी ऑक्टेट असल्यामुळे ह्या कारणाने जर तुम्ही असं लिहिलं की राईम स्कीम ABABCDCD असं आहे तर ते अधिक बरोबर आहे असं माझं प्रांजळ मत आहे. परंतु जर कोणी ABAB एवढंच लिहिलं असेल तर तेही बरोबर आहे, कारण का सिक्वेन्स तोच आहे. पुढे जाऊया, आपण अधिक माहिती घेऊया. चौथा मुद्दा, द पोएम हॅज बीन अडॉर्न्ड, म्हणजेच त्याचं सौंदर्य वाढवलं गेलंय. द पोएम हॅज बीन अडॉर्न्ड, ब्युटिफाईड इज अनदर वर्ड, विथ फिगर्स ऑफ स्पीच सच ॲज पन, हायपरबली, अलिटरेशन एक्सेट्रा. अतिशय भाषेचे अलंकार जे आहेत ते खूप सुंदर आहेत. तर अशी ही कविता आहे आपली आजची. सुरुवात करूया. मला 100% अविभाजित लक्ष द्या. गिव्ह मी युअर 100% अनडिवायडेड अटेन्शन. होपफुली गाईज तुमचं जे पाठ्यपुस्तक आहे ते तुमच्या बरोबर असेल. मार्किंग्स तेव्हाच्या तेव्हा करून घ्या. व्हिडिओ पॉज करा प्रत्येक स्लाइडच्या नंतर, पूर्ण एक्सप्लेनेशन झाल्यावर. चला तर मग सुरुवात करूया. इन फॉर्म अँड फीचर याचा अर्थ आहे स्ट्रक्चर अँड अपियरन्स. साधारण जी
शरीर यष्टी आहे किंवा जे आपली ठेवण आहे चेहऱ्याची, शरीराचे जे अंग जे आपलं आहे ते जुळे असल्यामुळे त्यांचं भरपूर त्यांच्यामध्ये समानता होती. इन फॉर्म अँड फीचर यांना कोलोकेशन्स म्हणतात. काय म्हणतात? कोलोकेशन्स. त्याचा अर्थ समजावतो मी. कोलोकेशन्स या शब्दाचा अर्थ आहे असे शब्द जे नेहमी बरोबर दिसतात, असे शब्द जे सहसा बहुतांशी वेळेला तेच एकत्र दिसतात आपल्याला, त्यांना म्हणायचं कोलोकेशन्स. COLL, सिंगल एल नाही, OCATION, कोलोकेशन्स. काही आपले मित्रमैत्रीण असतात ना कसे, तर नेहमी एकत्रच दिसतात. त्याच प्रकारे हे आहे कोलोकेशन्स, जे शब्द बहुतांशी वेळेला आपल्याला एकत्रच दिसतात, आलेले आढळतात. जसं लॉ अँड ऑर्डर, अल्फा अँड ओमेगा, टाइम अँड टाइड, ह्या ज्या, किंवा टाइम अँड मनी, ओके, हेस्ट इज वेस्ट, ह्या ज्या गोष्टी आहेत, विशियस सायकल, हे शब्द नेहमी आपल्याला एकत्र आलेले दिसतात, त्यांना म्हणावयाचे कोलोकेशन. लक्षात ठेवा हा शब्द कोलोकेशन्स. यावर एक एक्सरसाइज नंतर आहे, म्हणून मी आता लगेच तुम्हाला नोटपॅडवर नेत नाहीये, तो आपण नंतर त्याचा अभ्यास करू आपण, पण आता लक्षात आला मुद्दा म्हणून सांगितलं. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम्ब भरपूर समानता आहे असं कवी म्हणतोय. आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर, ग्रोचा भूतकाळ ग्रीव. दॅट फोक्स, एल इथे सायलेंट आहे, याचा उच्चार फोक्स करायचा आहे. असं अज्युम करा की, असं समजा की तो एल तिकडे नाही आहे स्पेलिंग मध्ये. ओके, फोक्स. दॅट फोक्स गॉट टेकिंग, ह्याचा अर्थ आहे मिस्टेकिंग, गल्लत करणे. गाईज, आय डोंट नो अबाउट यू, पण जर तुम्ही कधी असे जुळे भाऊ पाहिले असतील किंवा जुळ्या बहिणी जे अगदीच एकसारखे दिसतात, तर खरंच भरपूर वेळेला गोंधळ होतो. आय एम सेइंग दिस फ्रॉम माय ओन पर्सनल एक्सपिरियन्स. माझाही अनुभव तसा आहे. मी मुंबईमध्ये घाटकोपर येथे एका क्लासमध्ये भरपूर वर्षापूर्वी जायचो शिकवायला. तिथे असे एक ट्विन्स होते ते भाऊ. अँड इट्स सो यूज टू हॅपन की मी एकाला होमवर्क बद्दल किंवा काही गोष्ट त्यांनी केली नसेल तर त्याच्याबद्दल कधी जर बोलत असेल तर अशी मान खाली घालून तो हसायचा खुदकन, आणि मग माझ्या लक्षात यायचं की मी चुकीच्या भावाला ओरडतोय. सो इट इज अ व्हेरी कॉमन थिंग दॅट हॅपन्स. लेट मी नो इफ यू ऑल्सो नो सच ट्विन्स. खूप गोंधळ होतो आणि अगदी हे खरं आहे. आपल्याला पटकन आई वडिलांना मात्र लक्षात येतं, पण आपल्याला पटकन त्यांच्यामध्ये कळत नाही की नक्की राम श्याम पैकी कोण आहे. सो पीपल यूज टू मेक अ मिस्टेक, असं तो म्हणतोय. टेकिंग मी फॉर हिम, कवी म्हणतोय की मला माझा भाऊ समजायचे लोक, आणि त्याला कधी कधी मी आहे असं समजायचं, मिस्टेक व्हायची. अँड ईच फॉर वन अनदर, इट पझल्ड ऑल आवर किथ अँड किन. किथ अँड किन याचा अर्थ आहे नातलग, रिलेटिव्स. इट रीच्ड अ फिअरफुल पिच. पिच याचा अर्थ इथे क्रिकेटचं पिच नाही, पिच याचा अर्थ आहे एक सीमा, उच्चांक, हाईट. लिमिट व्हायची कधी कधी की किती गल्लत करायचे, प्रत्येक गोष्टीत गफलत व्हायची. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन. आता इथे वन ऑफ अस वॉज बॉर्न अ ट्विन हे खरं म्हणजे हा ह्युमरचा भाग आहे. वन ऑफ, तुम्ही जर जुळे असाल तर एक भाऊ नेहमीच असं म्हणणार की मी त्या जुळ्यांपैकी एक आहे म्हणून. सो वन ऑफ अस वॉज बॉर्न ट्विन्स, बट दे वर ट्विन्स. सो दिस इज काइंड ऑफ ह्युमर. मी म्हटलं की या पोएमचा टोन ह्युमरस आहे, विनोदी आहे. येट नॉट अ सोल न्यू विच, आणि एकालाही हा भेद सांगता यायचा नाही की नक्की कोण कोण आहे. इथे निश्चित भाषेचे अलंकार आहेत. आपण फिगर्स ऑफ स्पीचचा अभ्यास करूया. फॉर्म, फीचर, फेस. पहिली ओळ नीट बघा. दिस इज ॲलिटरेशन. तर हे का आहे ॲलिटरेशन? बिकॉज द साऊंड एफ हॅज बीन रिपीटेड फॉर अ बेटर पोएटिक इफेक्ट. एफ. अँड आय बिलीव्ह आपण फिगर्स ऑफ स्पीच यावर एक व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहे, आणि त्या प्रथम एपिसोडमध्ये पहिल्या भागातच मी ॲलिटरेशनचा उल्लेख केला आहे. आय एम शुअर यू हॅव वॉच द व्हिडिओ. इफ नॉट, विल गो अहेड अँड वॉच इट. ॲलिटरेशन जेव्हा स्ट्रॉंग ॲलिटरेशन असेल त्यावेळेला बोर्डाचा तो एक अगदी लाडका प्रश्न असतो ॲलिटरेशनसाठी. इथे तुम्ही बघू शकता की हे एक स्ट्रॉंग ॲलिटरेशनचं एक्झाम्पल आहे. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ अ स्ट्रॉंग ॲलिटरेशन. का म्हणत आहे मी असं? फॉर्म, फीचर, फेस, 3 वेळेला हा जो साऊंड आहे एफ साऊंड तो रिपीट होतोय इकडे. फॉर्म, फीचर आणि फेस. दुसरं,
आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. इथे फिगर्स ऑफ स्पीच आहे सिमिली. मी इथे नमूद करू इच्छितो की बऱ्याच एंट्रीज आपल्या आजच्या लेक्चरमध्ये अशा असतील ज्या इतर रेफरन्स बुक्समध्ये तुम्हाला सापडणार नाहीत. सो दिस व्हिडिओ विल बी व्हेरी स्पेशल. आणि म्हणजे खात्री आहे की ज्यांनी रिक्वेस्ट केली होती की सर पुढचा लेसन किंवा पुढचा युनिट लवकरच अपलोड करा, they will be happy with this. Okay, so there are quite a few entries which you will find only in this video, not in some other reference books. So त्याचा अभ्यास नीट करा. आशा आहे की तुम्हाला हा प्रयत्न आवडेल. सिमिली का आहे बरं? There is a direct comparison between the growing up of the brother and the poet. दोघांचंही जे अपब्रिंगिंग होतं, लहानाचे जे ते मोठे झाले, त्या दोघांमध्ये एक डायरेक्ट कंपॅरिझन आहे. त्यांच्या पालन पोषण जे झालं म्हणजे एक डायरेक्ट अशी एक तुलना आहे. सो दॅट्स वाय इट इज सिमिली. SIMILE. स्पेलिंग मात्र नीट लिहा. हाफ मार्क्स डिडक्ट होतात. नेक्स्ट, येट नॉट अ सोल न्यू विच. मी जसं म्हटलं की इथे अतिशयोक्ती आहे. अतिशयोक्ती हा जो अलंकार आहे त्यालाच इंग्लिशमध्ये हायपरबली असं म्हणतात. आणि या हायपरबलीवरनं आठवण झालं की हा सुद्धा आपण जो एक भाषेचा अलंकार आहे याचा अभ्यास आपण केला आहे त्या फर्स्ट एपिसोडमध्ये. ओके, सो येट नॉट अ सोल न्यू विच याचा अर्थ आहे की एकाही व्यक्तीला फरक जो आहे, भेद जो आहे तो समजायचा नाही. ही अतिशयोक्ती आहे. मी जसं पूर्वीही म्हटलो काही मिनिटांपूर्वी की आई बाबांना, जवळच्या नातलगांना नक्कीच फरक लक्षात येतो. इथे कवी मात्र असं म्हणतोय की नॉट अ सोल, एकाही व्यक्तीला भेद कळायचा नाही की नक्की कोण कोण आहे. ही थोडीशी अतिशयोक्ती आहे. दॅट इज वाय दिस इज हायपरबली. दिस इज अन एक्झॅजरेटेड स्टेटमेंट. एक्झॅजरेटेडचं स्पेलिंग माहीत असल्यासच एक्झॅजरेटेडचा उपयोग करा, अन्यथा दिस इज अन ओव्हर स्टेटमेंट. एवढ्या सोप्या सरळ गोष्टींमध्ये सुद्धा काम साधते. हे परत एकदा सांगतोय, एक्झॅजरेटेडचं स्पेलिंग पाठ असल्यासच त्याचा उपयोग करावा, अन्यथा तुम्ही सरळ लिहा दिस इज अन ऑब्वियस ओव्हर स्टेटमेंट. मार्क्स डिडक्ट होणार नाहीत. एक्झॅजरेटेड इज अ बेटर वर्ड, बट जस्ट बिकॉज यू वॉन्ट टू क्रिएट अन इम्प्रेशन, डोंट एंड अप लुझिंग हाफ अ मार्क फॉर रायटिंग द रॉंग स्पेलिंग ऑफ एक्झॅजरेटेड. असं मात्र होऊ देऊ नका. पुढे जाऊया. फिगर्स ऑफ स्पीच सुद्धा कव्हर झाले असतील. एकदा खात्री करूया, अजून काही नाही ना ह्या स्लाइड वरती? नाही, पण नोंद करावी अशा भरपूर गोष्टी इकडे आहेत. सो प्लीज व्हिडिओ पॉज करा. मला मात्र आता कृपया पुढे जाऊ द्या. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही जेव्हा तयार असाल तेव्हा व्हिडिओ रिझ्यूम करा. पुढे जाऊया. परत एकदा मी असं अज्युम करतो की तुम्ही तयार आहात. गिव्ह मी युअर 100% अनडिवायडेड अटेन्शन. मला 100% अविभाजित लक्ष तुमचं द्या. अभ्यासूया पुढे. वन डे, टू मेक द मॅटर वर्स, बिफोर आवर नेम्स वर फिक्स्ड. आमचं नामकरण बारसं होण्यापूर्वी अजून एक गडबड झाली. ॲज वी वर बीइंग वॉश्ड बाय नर्स, वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. आम्हाला ती जी नर्स होती, सिस्टर ज्याला आपण म्हणतो जिला, तर ती आम्हाला आंघोळ घालत होती आणि त्यावेळेला परत एकदा गडबड झाली. आता इथे हा विनोदाचा भाग आहे. काय गडबड झाली? वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री. फेट्स म्हणजेच नशीब, डेस्टिनी. FATE फेट. आय विल कम ऑन कॅमेरा. FATE फेट आणि FAITH फेट याच्यामध्ये भेद आहे. फेट FATE म्हणजे डेस्टिनी, नशीब, ओके, दैव. FAITH म्हणजे आस्था, विश्वास, फेथ, भरोसा. फेट आणि फेथ भेद आहे. आणि इथे दुसरा एक शब्द होता डिक्री. हा पारसी शब्द मुलीसाठी जो डिक्री म्हणतात तो नाहीये, हा इंग्लिश डिक्री आहे, ज्याचा अर्थ असतो अन ऑफिशियल ऑर्डर, अगदी एक न्यायालयीन आदेश. डिक्री जसं दैवानीच जणू काही कायदा एक केला होता की आजपासून तुमच्या आयुष्यामध्ये अशी गडबड होणारच, परत परत वारंवार, असं कवी आपल्याला सांगतोय. काय गडबड झाली बघूया. और रादर नर्स स्विम. विमचा अर्थ आहे सडन डिझायर ऑफ द माइंड. मनात एक अचानक एक गोष्ट येते, असं करूया, अचानक, त्याला म्हणायचं विम. अचानक येतं की चला वाटतं आता आपण चहा पिऊया, अचानक, याला म्हणायचं विम. असं मित्रांमध्ये पण बऱ्याच वेळा होतं. तुम्ही जेव्हा ग्रुप बरोबर असाल तुमच्या, अनेक वेळेला असं आपल्या मित्रमंडळींना बरेच विम्स येतात मध्येच. सो WHIM. आता ह्या नर्सच्या
मुळे म्हणा किंवा आमच्या दैवातच असं एक लिहून ठेवलं होतं म्हणा. कवी म्हणतोय काय गडबड झाली आहे. माय ब्रदर जॉन गॉट क्रिसन मी अँड आय गॉट क्रिसन हिम. क्रिसनचा अर्थ आहे नेम्ड, नामकरण होणे. ही एक गोष्ट मला बोर्डाची आजपर्यंत कधी कळली नाही. मी अनेक वेळेला मुलांना ही गोष्ट दाखवून दिलेली आहे की बोर्ड असं का करतं ते त्यांचं त्यांनाच माहिती. काय, जेव्हा शब्द पहिल्या वेळेला येतो, जी त्याची पहिली वेळ आहे पाठ्यपुस्तकात क्रमानुसार जेव्हा तो पहिल्यांदा येतोय, जर तुम्हाला अर्थ द्यावायचा आहे तर तो त्याच वेळेला देणं उपयोगी आहे, क्रमप्राप्त आहे तसं करणं. परंतु असं होत नाही. आणि बोर्ड दुसऱ्या वेळेला जेव्हा तो शब्द येतो त्या मात्र वेळेला त्याला बोल्ड करतात. तुम्ही इथे नीट बघा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणतोय. वास्तविक क्रिसंट हा शब्द सेकंड लास्ट लाईन मध्ये पहिल्या वेळेला आला की नाही, तर तिथे त्यांनी त्या शब्दाला बोल्ड करून ते अर्थ देऊ शकत होते, संभव होतं तसं करणं. परंतु ते तसं न करता शेवटच्या ओळीमध्ये मात्र तोच शब्द जसाचा तसा आलाय, त्यावेळेला त्यांना त्याचा अर्थ जणू काही त्यांनी पहिल्या वेळेला बघितलाच नाही. मी मात्र तसं केलेलं नाहीये. क्रिसंट पहिल्या वेळेला जेव्हा आलं तेव्हाच त्याला मी वर्तुळ करून त्याचा अर्थ स्पष्ट केलाय, नामकरण करणे. सो मला ही गोष्ट बोर्डाची कधीही कळली नाही. अँड लेट मी नो इफ यू हॅव ऑल्सो ऑब्झर्व दिस. मी एकटा नाही आहे जो गोष्टींचं निरीक्षण करतो, तुम्हीही केलं असेल. सांगा मला असं होतं की नाही. आणि हे फक्त 9वी 10वी पुरतं नाही, 11वी 12वी 8वीत पण मी हे पाहिलं आहे की पहिल्या वेळेला जेव्हा ते येतं तेव्हा बोल्ड करून सांगा ना. दुसऱ्या वेळेला जेव्हा येतो तेव्हा मात्र त्यांना असं वाटतं चला चला आता आपण क्रिसंटचा अर्थ सांगूया. पहिल्या वेळेला पण येऊन गेलं ना. एनिवे, अजून एक प्रश्न तुमच्या मनात 100% आला आहे, तो आतापर्यंत आला आहेच, मी त्यावर भाष्य केलं नाही. ते म्हणजे हा बेबीज डे आउटचा इथे इमेज का आहे, त्याचा इकडे स्नॅपशॉट का आहे त्या मूवीचा. आय टेल यू. आणि आपण तर कविता अभ्यासतोय ट्विन्स, हिअर इट इज. मला खात्री आहे की तुम्ही सर्वांनी बेबीज डे आउट हा मूवी पाहिला आहे, 100% मला खात्री आहे. आणि नाही तर मग बघा, असे चित्रपट नक्कीच आपण बघितले पाहिजे, फारच सुंदर चित्रपट आहे. सो बेबीज डे आउट मध्ये जी एक बेबी आहे ती ऍक्च्युली एक बेबी नाही आहे, ते ट्विन्स आहेत, वॉर्टन बंधू आहेत ते, WORTON. आणि खरं खरं सांगा किती जणांना हा मुद्दा माहित होता, आणि नसल्यास प्लीज कमेंटमध्ये थोडंसं क्रेडिट द्या की मी इन्फॉर्मेशन जी काही शेअर करतो त्यामध्ये काही पहिल्यांदा नवीन काही कळलं असेल तर अवश्य ते सांगावं, ते महत्वाचं असतं तसं करणं. बेबीज डे आउट मध्ये जी बेबी आपल्याला दाखवली जाते पूर्ण सिनेमाभर, ते एक बाळ नसून ते जुळे आहेत बंधू. आणि तुम्ही गुगलवर जाऊन चेकही करू शकता हे. पण जर हे तुम्हाला अगदी पहिल्या वेळेला हे कळत असेल, अगदी ब्रेकिंग न्यूज असेल तुमच्यासाठी, तर मात्र तुम्ही कॉमेंट नक्की करा. आणि त्याच कारणास्तव मी बेबीज डे आउटचं इथे इमेज ठेवली आहे की ते जे बाळ आपल्याला दिसतंय ते ऍक्च्युली आळीपाळीने जेव्हा एक थकायचा किंवा मूडमध्ये नसायचा, रडत असायचा, तेव्हा त्याच्या भावाला कॅमेरा समोर ठेवायचे. आणि हे किती वेळाही तुम्ही पिक्चर बघितलं असेल तर पटकन हे लक्षात येत नाही, नीट बघितलं तर मात्र लक्षात येतं. आणि आता तुम्हाला खात्री पटली असेल जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणत होतो की सर असं कसं होईल, एक भाऊ आणि दुसरा भाऊ कळणार नाही का फरक. ज्यांना हे पहिल्यांदा कळतंय बेबीज डे आउट बद्दल, खरं सांगा पाहू तुम्हाला तरी कळलं होतं का. सो असं होतं. अँड इट इज व्हेरी नॅचरल की असं कन्फ्युजन नक्कीच होतं. WORTON, वॉर्टन बंधू आहेत ते दोघे, जे आपल्याला एक बाळ म्हणून पिक्चर मध्ये दिसतात. फिगर्स ऑफ स्पीचचा अभ्यास आपण करूया. माय ब्रदर जॉन आणि शेवटची ओळ ही हायपरबली आहे, परत एकदा अतिशयोक्ती आहे की त्याचं नाव मला मिळालं आणि माझं नाव त्याला मिळालं. आता खरं म्हणजे असं वास्तविक काही होण्याचा संबंध नाहीये, ज्याचं जे नाव पडलंय ते नाव पडलंय. सो माझ्या दृष्टीने ही एक अतिशयोक्ती आहे. दोन्ही लाईन्स एकत्र आल्यावर हायपरबली हे होत आहे. व्हेरी इम्पॉर्टंट टू रिमेंबर. ओके, पुढे जाऊया. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा. आय एम शुअर दॅट यू आर रेडी फॉर द नेक्स्ट वन. चला तर मग अभ्यासूया. दिस फेटल हा जो शब्द आहे ह्याचा म्हणजे अर्थ तर आपण पाहूच, पण मुळात त्याचा उच्चार लक्षात ठेवा नीट. एम्बॅरेसिंग मिस्टेक्स करू नका. FATAL याचा उच्चार आहे फेटल. फेटल. अजून काहीही एक्सपेरिमेंट्स कृपया करून या शब्दाची करू नका. FATAL, फेटल. जीव घेणं असा त्याचा अर्थ आहे, ज्याने जीवितहानी होऊ शकते असं फेटल. वाक्यात उपयोग करायचा झाला तर टचिंग अ लाईव्ह वायर कॅन बी फेटल. ड्रायव्हिंग ॲट हाय स्पीड्स कॅन बी फेटल. नॉट वॅक्सिनेटिंग द बेबी कॅन बी फेटल. आता आपण कोरोना च्या या पॅन्डेमिक मधून जातोय,
if you don't take good care of the patients, well, it can be fatal. FATAL, फेटल असा शब्द आहे आणि असा त्याचा उच्चार आहे. वाचण्याच्या ओघात अभ्यास जर केला नसेल ना तर हे माहिती असेल की त्याचा उच्चार फेटल आहे, पण ओघात आपण जे नेमकं नको ते बोलतो आणि कधी कधी एम्बॅरसमेंट होऊ शकते. म्हणून अभ्यास करावा याचा, म्हणजे अशा चुका होत नाहीत, टाळता येण्याजोग्या असतात या सगळ्या गोष्टी. दिस फेटल लाइकनेस इवन, आता हा जो उच्चार आहे हा डॉज्ड नाहीये. आपण तुम्ही मधल्या सुट्टीमध्ये शाळेमध्ये पीटी पिरियड मध्ये डॉज बॉल नक्कीच खेळला असाल, म्हणजेच चुकवणे. आपल्याला आपले मित्रमंडळी एक वर्तुळ करून तो व्हॉलीबॉल आपल्याला आउट करण्याचा प्रयत्न करतात, आपण डॉज करतो म्हणजे चुकवत होते, ते DODGE डॉज आहे. आणि हे जे आहे ते डॉगेड आहे. डॉगेड असा त्याचा उच्चार आहे, डॉगेड. ओके, डॉगेड आणि फेटल. फेटल मी सांगितलं तुम्हाला, जीव घेणार, डेडली, कॉझिंग डेथ, उदाहरणही मी दिली. आणि हे आहे डॉगेड म्हणजे फॉलोड परसिस्टंटली, सतत पाठलाग किंवा पिच्छा पुरवणे. तर लेखक आपल्याला हेच सांगतोय की हे जे आम्ही जुळे म्हणून जन्माला आलो आणि तेव्हापासून आमचा पिच्छा या गोष्टीने सोडलेला नाही आणि नेहमीच गडबड व्हायची लोकांची. My footsteps when at school and I was always getting flogged. Flogged चा अर्थ आहे beaten किंवा whipped. मास्टर छडीने जेव्हा माझ्या भावाची चूक असताना ओरडायचे तो मी असायचो. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं हा किस्सा जो आहे, ही घटना माझ्या बरोबरही घडली आहे. ऑफकोर्स आय वॉज नेव्हर द वन टू हिट द स्टुडंट्स, मी कधीही मारलं नाहीये, परंतु ओरडत असताना मात्र नक्कीच तो असा खाली मान करून हसायचा. जसं मी सांगितलं की तो मी नाहीये सर, जणू काय त्याचं त्या स्माइलवरनं कळायचं की मी चुकीच्याला ओरडतोय. सो हे होऊ शकतं, अगदी होऊ शकतं. फ्लॉग्ड हा शब्द तुमच्यासाठी कदाचित नवीन असेल. फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल, जॉननी चूक केल्यामुळे मला पर्यायाने कधी कधी ओरडा खावा लागायचा, कारण मी त्याच्यासारखा दिसायचो. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली. फ्रुटलेसली म्हणजेच उपयोगाचं ठरलं नाही. मी हा प्रश्न अनेकांना विचारलाय फ्रुटलेसली, काहीच त्यातून परिणाम किंवा काहीच फळ त्यातून प्राप्त झालं नाही. काय प्रश्न आहे? टू एव्हरीवन आय न्यू. गाइस या दोन वाक्यांकडे नीट लक्ष द्या. आय पुट दिस क्वेश्चन फ्रुटलेसली टू एव्हरीवन आय न्यू. आपण नंतर याचा फिगर्स ऑफ स्पीच नक्कीच पाहणार आहोत. काय प्रश्न आहे? व्हॉट वुड यू डू इफ यू वर मी. इथे हा सबजंक्टिव्ह मूड आहे, हे कृपया ध्यानी घ्यावे तुम्ही. याला सबजंक्टिव्ह मूड म्हणतात. इफ यू वर मी, परत एकदा, इफ यू वर मी. ओके, जर तुम्ही माझ्या जागी असतात किंवा तुम्ही मी असतो तर तुम्ही काय बरं केलं असतं ही गडबड थांबवण्यासाठी. टू प्रूव्ह दॅट यू वर यू, आणि हे सिद्ध करायला की तुम्हीच तुम्ही आहात, तुम्ही तो नाही आहात, हे सिद्ध करण्यासाठी, गडबड टाळण्यासाठी तुम्ही काय बरं केलं असतं. ह्याला सबजंक्टिव्ह मूड म्हणतात, इफ यू वर मी. आता मी जे बोलत होतो भाषेचा अलंकार, इन्व्हर्जन आहे गाईज, नीट अभ्यास करा. द वर्ड्स आर नॉट इन द करेक्ट ऑर्डर. जो शब्दक्रम आहे तो बरोबर नाहीये. द करेक्ट वर्ड ऑर्डर शुड बी आय पुट दिस क्वेश्चन टू एव्हरीवन आय न्यू फ्रुटलेसली. आपल्या ओळींमध्ये मात्र फ्रुटलेसली हा शब्द लेखकाने मध्येच लिहिला आहे आणि म्हणून तुम्ही बघू शकता की स्वल्पविराम आहे. फ्रुटलेसली नंतर पुनश्च एकदा स्वल्पविराम आहे. सो दॅट्स नॉट द करेक्ट ऑर्डर. ओके, लास्ट जी ओळ आहे इंटरोगेशन, प्रश्न असल्यामुळे या फिगर्स ऑफ स्पीचला म्हणतात इंटरोगेशन. स्पेलिंग नीट ध्यानी घ्या. इंटरोगेशन मध्ये डबल आर आहे, INTERROGATION. इंटरोगेशन, अ क्वेश्चन हॅज बीन पोज्ड, प्रश्न विचारला गेला आहे म्हणून ह्याला इंटरोगेशन म्हणतात. दॅट्स इट. तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता. एकदा खात्री करूया अजून काही याच्यात एंट्री नाही ना? नाही. सो व्हिडिओ तुम्ही पॉज करा, मला मात्र तुम्ही पुढे जाऊ द्या. 100% अनडिवायडेड अटेन्शन. आपण पुढचा ऑक्टेटचा अभ्यास करूया. OCTET ऑक्टेट लक्षात आहे ना? 8 ओळी. बघूया कसं आहे की नाही. 1 2 3 4 5 6 7 8. आधीच्या कडव्यांमध्ये पण तुम्ही ही गोष्ट, ह्या गोष्टीचं तुम्ही निरीक्षण केलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. आवर क्लोज रिझेम्बलन्स टर्न द टाइड. टर्न द टाइड म्हणजे चेंज द सिच्युएशन. आम्ही एकसारखे दिसत असल्यामुळे भरपूर वेळेला गोंधळ व्हायचा, परिस्थितीच पूर्ण बदलून जायची. आणि तुम्हालाही असं आवडलं असतं का की तुमचा भाऊ समजून कोणीतरी त्याच्या चुकीबद्दल तुम्हाला दोष देत आहे. मुलींनी जो योग्य तो बदल करून घ्या आणि तुम्हालाही हे उदाहरण लागू पडेल. मग आवडेल का तुम्हाला? सो
टर्न द टाइड म्हणजे चेंज द सिच्युएशन ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. फॉर सम हाऊ माय इंटेंडेड ब्राईड, ब्राईड म्हणजे वधू. आता हे जेव्हा दोघेही लग्नाच्या वयाचे झाले तेव्हा सुद्धा ही गडबड झाली. काय गडबड झाली? द ब्राईड म्हणजे जी वधू होती बिकेम माय ब्रदर्स वाईफ, जी माझ्यासाठी मुलगी होती, माझ्यासाठी म्हणून पसंत केलेली अशी जी मुलगी होती ती माझ्या भावाची पत्नी झाली. तिथे सुद्धा गडबड झाली. इथे ऑफकोर्स थोडीशी अतिशयोक्ती आहे, हायपरबोली आहे, मी परत परत सांगतोय, आणि भाषेचा हा अलंकार आहे. खरं असं झालं असेल असं खचितच नाही. हा, पण ती वधू मात्र निश्चितच थोड्या वेळा बुचकळ्यात पडली असेल की नक्की कोण आहे. जसं बाकीचे गोंधळात पडतात तसं अगदी शक्य आहे ही गोष्ट. सो ब्राईड ह्याचा अर्थ आहे वधू. ब्राईड ग्रूम म्हणजे वर असतो, वर ब्राईड ग्रूम, आणि जी वधू असते तिला ब्राईड हा शब्द आहे. इनफॅक्ट इयर आफ्टर इयर, गाईज मी आधी एका व्हिडिओमध्ये ह्याविषयी बोललो होतो की इयर आणि इयर ह्यामध्ये भेद आहे. परत एकदा, वर्ष म्हणजे इयर, ओके, इयर, य डायरेक्ट य आहे, आणि आपले कान जे आहेत तो उच्चार आहे इयर, तिथे ई अगदी स्पष्ट उच्चार आहे इयर. आणि नुसतं जेव्हा य असं असतं तेव्हा YEAR. सो वाढदिवसाच्या दिवशी कधी कोणाला असं विचारू नका हाऊ मेनी इयर्स ओल्ड आर यू, असंच विचारा हाऊ मेनी इयर्स ओल्ड आर यू. हिज इयर्स आर ॲज ओल्ड ॲज ही इज. रिमेंबर दॅट. YEARS इयर्स आणि EARS इयर्स. इयर्स आफ्टर इयर्स असा इथे शब्दाचा त्या उच्चार आहे. आणि शब्द इथे इयर हा दोनदा आलाय, त्यामुळे निश्चित रेपिटेशन असेल, त्याचा आपण नंतर अभ्यास करू. ऍब्सर्ड, गाइस ऍब्सर्डचा अर्थ आहे विचित्र. इथे मी तुम्हाला 3 चांगले शब्द शिकवतोय. स्ट्रेंज तुम्हाला नक्कीच माहिती असेल. दुसरे 2 शब्द आहेत वियर्ड, आणि हा शब्द आहे बिझार. बिझार मध्ये डबल आर आहे, याचं भान ठेवा. ऍब्सर्ड ह्याचा अर्थ आहे वियर्ड, विचित्र. बिझार किंवा स्ट्रेंज, 3 शब्द छान आज तुम्हाला शिकता आले. स्ट्रेंज तुम्हाला माहिती असेल, आणि मी जसं म्हटलं होतं की इयर आफ्टर इयर रेपिटेशन फिगर्स ऑफ स्पीच आहे. द वर्ड इयर हॅज बीन रिपीटेड फॉर अ बेटर पोएटिक इफेक्ट. पुढे जाऊया. अशा विचित्र चुका, ऍब्सर्ड मिस्टेक्स वेंट ऑन, अशा विचित्र चुका होतच राहिल्या असं कवी आपल्याला सांगतोय. वेन आय डाईड, आणि शेवटची मात्र अगदीच हद्द झाली आहे. वेन आय डाईड, इथे तुम्ही बघू शकता जी ग्रेवयार्ड आहे. वेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. ऑफकोर्स इथे अतिशयोक्ती आहे की जेव्हा मृत्यू झाला तेव्हा भावालाच पुरलं. डेफिनेटली दिस इज अ हायपरबोली, परंतु हे खूप ह्युमरस आहे की शेवटचा जो संस्कार असतो जीवनाचा त्यामध्ये सुद्धा अशी गल्लत लोकांनी केली. बघूया अजून काय एंट्रीज आहेत का. येस, एक एंट्री आहे इकडे. मी जसं म्हटलं की ही अतिशयोक्ती आहे, हायपरबोली. दिस इज अन ऑब्वियस ओव्हर स्टेटमेंट. अशा प्रकारे तुम्ही एक्झॅजरेटेडचं स्पेलिंग टाळू शकता, म्हणून मी इथे एंट्री केली आहे दिस इज अन ऑब्वियस ओव्हर स्टेटमेंट. एक्झॅजरेटेडचं स्पेलिंग कंठस्थ असेल तर नक्कीच त्याचा उपयोग करा. दॅट्स इट गाइस. या, आता आपण जाऊया टेक्स्च्युअल एक्सरसाइजेस कडे. सगळे टेक्स्च्युअल एक्सरसाइजेस आपण नाही बघणार आहोत, पण जे सगळे महत्वाचे आहेत ते मात्र सगळे मी कव्हर अप करेन. आणि पुनश्च एकदा सांगेन की काही एंट्रीज अशा आहेत, आतापर्यंतच तुम्ही पाहिल्या असतील की काही एंट्रीज अशा आहेत ज्या रेफरन्स बुक्समध्ये मिळणार नाहीत. टेक्स्च्युअल असाइनमेंट सुद्धा आहेत अशी ज्याची एंट्री बाकीच्या बुक्समध्ये कधी कधी नाहीये, पण ते मी कव्हर अप केलं आहे. क्रिटिकल अप्रिसिएशन सुद्धा आपण अभ्यासणार आहोत, ते मी दिलेलं आहे. पुढे जाऊया. टेक्स्च्युअल एक्सरसाइजेस पहिलं काय आहे. पहिलं ते सांगतात इन्सर्ट द प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट टू फॉर्म कोलोकेशन्स. आपण लेक्चरच्या सुरुवातीलाच आज याचा अभ्यास केला होता. कोलोकेशन्स म्हणजे काय. COLLOCATIONS, कोलोकेशन्स. कोलोकेशन्स आर द वर्ड्स दॅट आर ऑलवेज फाउंड टुगेदर. मी उदाहरणही दिलं की जसं काही लोक आपल्याला नेहमी एकत्रच दिसतात त्या समान. कोलोकेशन्स त्या शब्दांचंही कधी कधी असं असतं. अँड बाय द वे, इकडे जे आपल्याला दिसत आहेत PPTs जाताना, दोज आर आवर लेक्चर्स. यापैकी जे मराठी माध्यमाला ऍप्लिकेबल आहे ते तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ जर मिस केले असतील तर ते बघा, ते इकडे चालू आहेत त्यांचे स्लाइड्स. आणि एक गोष्ट, बुधवारी 4:30 वाजता, या बुधवारी म्हणजे अजून 2 दिवसांनी, म्हणजेच 30 सप्टेंबरला दुपारी 4:30ला लाईव्ह लेक्चर होणार आहे. रिव्हिजन, उजळणी करणार आहे मी काही ग्रॅमर क्वेश्चन्सची.
तेव्हा जर तुम्हाला शक्य असेल तर चॅनलवरती नक्कीच या. बुधवारी 4:30 वाजता इंडियन स्टँडर्ड टाइम, तुम्ही कुठेही असाल, 4:30 वाजता 30 सप्टेंबर. मागच्या बुधवारी, गेल्या बुधवारी सुद्धा हे लेक्चर झालं होतं आणि ह्या बुधवारी सुद्धा ते आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्या. काही तुम्हाला शंका असली तर तुम्ही विचारू शकता. लाईव्ह चॅट एनेबल असेल. पुढे जाऊया. ह्याची उत्तरं बघूया काय आहेत. त्यांनी आपल्याला विकल्प देऊन ठेवले आहेत आणि मग प्रश्न विचारले आहेत. ॲब्सोल्युटली बरोबर नेसेसरी हा शब्द जाईल. ॲब्सोल्युटली नेसेसरी, कॅनॉट अफोर्ड, फॉर्मल क्लोथ्स, जॉब इंटरव्ह्यूज, पास टाइम, ॲक्सेप्ट डिफीट, अर्ली मॉर्निंग, कॅच अ कोल्ड, लीडिंग रोल, जॉईंट ओनर्स. हे शब्द आपल्याला सारखे जवळजवळ दिसतात नेहमी, बहुतांश वेळा, आणि मला खात्री आहे की तुम्ही ह्याची नोंद केली असेल. पुढच्या स्वाध्यायाकडे जाऊया. Complete the following examples of hyperbole using words from the bracket below. या सर्वच ओळींमध्ये अतिशयोक्तीचा आविष्कार दाखवायचा आहे आणि त्यांनी विकल्प सगळ्यात खाली दिलेत. हॉर्स, लायन, डेथ, अँड ओशन, टन, सेकंड आणि हेल्प. ह्यापैकी विकल्प आपल्याला निवडायचे. तुम्हाला काय वाटतंय? शी वेप्ट ब्लँक ऑफ टीयर्स. एवढी ती रडली. ह्याची अतिशयोक्ती आपल्याला करायची आहे, तर ती किती रडली असेल? सागरा एवढी. बरोबर की नाही? तुम्हाला माहिती असेल इमोटिकॉन्स जे असतात आपले, आपण स्माइली जे वापरतो व्हॉट्सअप चॅटवर वगैरे, तर तेव्हा किंवा कार्टून्समध्ये ॲनिमे इज अ गुड एक्झाम्पल. तुम्ही टीव्हीवरती जेव्हा बघता कार्टून कॅरेक्टर्स जेव्हा ते रडताना दाखवतात ॲनिमेशनमध्ये, तेव्हा तुम्ही बघता की अक्षरशः रडताना तळं निर्माण होतं तिथे. ही अतिशयोक्तीच आहे. खरं म्हणजे एवढं कोण रडत नाही, तर ती अतिशयोक्ती आहे. सो ह्या वाक्यामध्ये सुद्धा ओशन, मला असं वाटतं हा विकल्प बरोबर आहे. बरोबर. अशा प्रकारे आपल्याला बाकीच्या वाक्यांमध्ये पण अतिशयोक्ती दाखवायची आहे आणि उत्तरं अशा प्रकारे होतील. शी वेप्ट. वेप्ट हा वीप, WEEP, वीप म्हणजे रडणे, ह्याचा हा भूतकाळ आहे. वीप, वेप्ट. WEEP, वीप म्हणजे रडणे, भूतकाळ वेप्ट. जसं KEEP, कीप चा भूतकाळ असतो केप्ट, त्याप्रमाणे. द हंग्री मॅन एट अ टन ऑफ फूड. टनावारी खाल्लं त्यांनी. खरंच संभव आहे का एवढं? आणि बाय द वे, ज्यांना माहित नाही, टन म्हणजे 1000 किलो. 1000 किलो खाईल का कोणी? आणि क्विंटल म्हणजे 100 किलो. त्यांना हा भेद माहित नसेल. तुम्ही शेतकी कामांमध्ये किंवा त्या संदर्भात असे शब्द ऐकले असतील, नक्कीच बातम्यांमध्ये ऐकले असतील. क्विंटल आणि टन. इथे टनचा क्रिकेटमध्ये अर्थ सेंचुरी पण असतो. इथे टनचा अर्थ आहे 1000 किलो आणि क्विंटल 100 किलो असतं. तर खरोखर एवढं कोण खाईल का? ही अतिशयोक्ती आहे. नेक्स्ट, ही रन्स फास्टर दॅन हॉर्स. ठीक आहे, तो चपळ आहे, तीव्र गतीने तो धावतो, पण एवढं पण नाही ना. नेक्स्ट, बर्र. आय एम फ्रीजिंग टू डेथ. इथे हा जो बर्र शब्द आहे तो थंडी दाखवतोय आपल्याला, आणि त्याला शब्द असतो इंटरजेक्शन. पार्ट्स ऑफ स्पीच, जसं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण, त्याला शब्द आहे इंटरजेक्शन. फ्रीजिंग टू डेथ, अगदी मरण येईल एवढं थंड, पण हे बोलायला तो जिवंत आहे, म्हणजे ही अतिशयोक्ती आहे. अर्थात तसाच काही काळ राहिला तर मृत्यू संभवतो, परंतु ही अतिशयोक्ती आहे. आय शॅल कम ओव्हर इन जस्ट अ सेकंड. आलो मी एका सेकंदात. खरोखर एका सेकंदात कोण येतं का? नारद मुनी सुद्धा प्रगट होत नसतील एका सेकंदात. एका सेकंदात. आणि कित्येक मित्र तुम्हाला अनुभव आहेच. एका सेकंदात होणारच नाही. खरं सांगा, तुमची मम्मी जेव्हा तुम्हाला काम करायला एखादी गोष्ट सांगते करायला, तुम्ही म्हणता ना एका सेकंदात मम्मी. होतं का तसं? बॉईज, आईने बोलवलं घरी, किती वेळ बाहेर खेळतोयस? ओके, एका सेकंदात आलो मम्मी. खरं? एनिवे, पुढे जाऊया. पुढचा जो टेक्स्च्युअल एक्सरसाइज आहे तो इंटरेस्टिंग आहे. आपल्याला क्रम लावायचा आहे. बरोबर ना? रिराईट पुटिंग द मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ इन देअर प्रॉपर ऑर्डर. अगदी आपल्याला अनुक्रम जसं घडत गेलं तसं, ज्याला क्रोनॉलॉजी म्हणतात इंग्लिशमध्ये, त्या प्रकारे आपल्याला क्रम नीट करायचा. इकडे त्यांनी उलट सुलट दिलंय. ABCDEF असे आपल्याला ऑप्शन्स त्यांनी दिलेत आणि उत्तर अशा प्रकारे आहे. पहिले D, मग E, मग A, मग C, मग B आणि मग F. तुम्ही परत एकदा कवितेचा नीट अभ्यास करा, तुम्हाला दिसेल की हा क्रम योग्य आहे. इथे जास्त वेळ चर्चा करण्यात काही
विशेष मुद्दा मला दिसत नाही. फक्त आपल्याला क्रम लावायचा होता आणि मी तो क्रम तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही खात्री करून घेऊ शकता. पुढे जाऊया. Pick out from the poem set of words that generally go together. Collocation such हा एक प्रकार आहे. प्रकार म्हणण्यापेक्षा कोलोकेशनचा आहे, पण इकडे एक फ्रेज आहे आणि ह्या फ्रेजेस बद्दलच मी लेक्चरच्या सुरुवातीला बोललो होतो. मी उदाहरण दिलं होतं लॉ अँड ऑर्डर, फ्री अँड फेअर, अल्फा अँड ओमेगा, अशा प्रकारचे जे आहेत त्यांनी आपल्याला कवितेतून काढायला सांगितलेत, अशी उदाहरणं शोधायला सांगितले. हे महत्वाचं आहे. पिक आउट फ्रॉम द पोएम, कवितेतून आपल्याला उदाहरणं शोधायची आहेत, हे महत्वाचं आहे इथे. सो त्यांनी उदाहरण पहिलं दिलं आहे किथ अँड किन, ज्याचा आपण अर्थ पाहिला आपले नातलग, आपले नातेवाईक. अन्य 4 जी उदाहरणं आहेत ती अशा प्रकारे आहेत. ही कवितेतली उदाहरणं आहेत. फॉर्म अँड फीचर्स, फेस अँड लिम, क्लोज रिझेम्बलन्स आणि फेट्स डिक्री. फेट्स डिक्री, ट चा जो उच्चार आहे मी सांगितलंय, पुन्हा एकदा सांगेन, फेट आणि फेट चा भेद आहे. मी याची नोंद करून घेऊ शकता. जेव्हा कधी वाटेल तेव्हा व्हिडिओ पॉज करत जा. आणि आपण आता वळूया आपल्या पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे. क्रिटिकल अप्रिसिएशन. इथे एक मुद्दा फार महत्वाचा आहे. त्यांनी सांगितलंय राईट अन अप्रिसिएशन ऑफ द पोएम विथ रेफरन्स टू ऑल द पॉइंट्स मेन्शन्ड ऑन पेज 5. पाठ्यपुस्तकाच्या पान क्रमांक 5 वर सुरुवातीलाच त्यांनी आपल्याला सांगितलंय की क्रिटिकल अप्रिसिएशन लिहिताना कुठल्या गोष्टीचं भान आपण ठेवलं पाहिजे, कोणकोणते मुद्दे आहेत जे आपण कव्हर करायचे आहेत. त्या दृष्टीने हा क्वेश्चन फार महत्वाचा ठरतो आणि म्हणून मी सांगितलं की काही रेफरन्स बुक्स मध्ये हा जो एक त्यांनी सांगितलेला मुद्दा आहे तो फॉलो नाही झालाय. त्यांनी स्पष्ट उल्लेख केलाय की ज्या प्रकारे पेज नंबर 5 वरती जसं सांगितलंय त्या प्रकारे त्यांना क्रिटिकल अप्रिसिएशन अपेक्षित आहे. त्या प्रकारे आपल्याला ते करायचं आहे आणि म्हणून मी सांगतोय की हा आपला जो अभ्यास आहे तो अधिक महत्वाचा आहे. मी इथे तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर केलाय हा स्क्रीनशॉट. पेज नंबर 5 ह्याच्यामधले मुद्दे काय काय आहेत ते आता तुम्हाला दिसतील आणि त्याप्रमाणे आपण क्रिटिकल अप्रिसिएशन लिहूया. पहिलं टायटल. द टायटल ऑफ दिस पोएम इज द ट्विन्स. कवितेचं जे शीर्षक आहे. दुसरा मुद्दा, कवी कोण आहे? द नेम ऑफ द पोएट इज हेनरी. गाइस आडनाव आठवत आहे? उच्चार ली. हेनरी ली. पुन्हा एकदा सांगेन, हेनरी ली. हेनरी ले वगैरे असं ते काही नाहीये. ओके, फेसबुक वरची कुठली ती एंट्री नाहीये. ले उच्चार ली. राइम स्कीम. राइम स्कीम काय आहे? द राइम स्कीम फॉर द पोएम इज ए बी ए बी सी डी सी डी. मी परत एकदा सांगेन, पुन्हा एकदा की हे ए बी एवढं लिहिलं तरी पर्याप्त आहे. पुढचा मुद्दा, फेवरेट लाईन. माय फेवरेट लाईन. इथे तुम्ही प्रत्येक वेळेला माझं उत्तर अगदी कट कॉपी पेस्ट करू नका. शब्दशः तुम्ही तुमची आवडती ओळ लिहू शकता. माझी मात्र आवडती ओळ आहे, आय वॉज ऑलवेज गेटिंग फ्लॉग्ड फॉर जॉन टर्न्ड आउट अ फूल. माझ्या भावामुळे मला बरेच वेळेला फटके बसलेले आहेत आणि त्यासाठी जुळं असण्याची आवश्यकता नाहीये. मला खात्री आहे की इथे जे मोठे बंधू बघतायत किंवा भगिनी, बऱ्याच वेळेला छोट्यामुळे आपल्याला मार बसतो की मी एकुलता एक आहे, परंतु जे आहेत भाऊ बहीण ज्यांना आहे त्यांचा हा अनुभव निश्चितच असेल की खोडी कोणी काढली आणि फटके कोणाला मिळाले. अगदी केविलवाणा चेहरा केला जातो आणि मोठावाला जो आहे किंवा मोठी ती विलन ठरते. होतं ना असं. एनिवे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा क्रिटिकल अप्रिसिएशन साठी. सेंट्रल आयडिया. द पोएम टेल्स अस अबाउट द प्रेडिकमेंट्स फेस्ड बाय द रायटर सिन्स ही वॉज वन ऑफ द आयडेंटिकल ट्विन्स. सेंट्रल आयडिया हा मुद्दा महत्वाचा आहे की कविता कशा बाबत आहे. इथे हा मुद्दा आहे की ते जुळे जे आहेत त्यांच्या जीवनावर आधारित ही कविता आहे, लेखक आणि त्याचा भाऊ. फिगर्स ऑफ स्पीच, भाषेचे अलंकार. द पोएम हॅज बीन अडॉर्न्ड विथ हायपरबली, इन्व्हर्जन, अलिटरेशन एटसेट्रा. इकडे एक मुद्दा अजून मला आठवतोय की पण याचा एक उल्लेख आहे. तो जो पिच शब्द आहे ना, तो पिच शब्द मला असं वाटतं की पनचं एकमेव चांगलं उदाहरण आहे बघण्यासारखं. बाकी कुठे पण जास्त वापरलेलं नाहीये. पण पिच हा शब्दाचे 2 अर्थ होतात. एक तर ती पट्टी आहे आवाजाची किंवा ती खेळपट्टी आहे. सो ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता की त्याला 2 अर्थ आहेत. म्हणून याचा तुम्ही पण, PUN, भाषेचा अलंकार आहे, फिगर्स ऑफ स्पीच, पण. आणि काय लिहायचं? पण, you put a dash and write down the word pitch means either a playground for cricket or it means the level or limit. 2 अर्थ आहेत त्याचे, म्हणून ते पण आहे. बाकी कुठे पण
याचा मला फारसा उपयोग जास्त दिसला नाही, आढळला नाही. स्पेशल फीचर, इथे मी सांगेन की आपण जे प्रत्येक वेळेला अबाउट द पोएट, अबाउट द पोएम याचा आपण जो विचार करतो तो तेवढ्यासाठी. क्रिटिकल अप्रिसिएशन मध्ये हे सर्व मुद्दे कव्हर करायला त्यांनी सांगितले आहेत. बऱ्याच पुस्तकांमध्ये अशा प्रकारे त्यांनी हा प्रश्न हाताळलेला नाही. स्पेशल फीचर हे आहे द वर्सेस. इथे वर्सेस म्हणजे विरुद्ध नाही. ओके, मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ते विरुद्धवाला वर्सेस नाहीये. त्याचं स्पेलिंग काय होतं गाईस? ते वर्सेस आहे VERSUS. इथे आहे VERSES. द वर्सेस हॅव बीन अरेंज्ड इन अन ऑक्टेट. मी म्हटलं 8 ओळींचा एक संच. ऑक्टेट ही या कवितेचं हे एक वैशिष्ट्य आहे. आणि राईम स्कीम सुद्धा स्टेबल आहे. पूर्ण पोएम मध्ये ऑक्टेट रचना आहे. 4-4 ओळी आहेत आणि त्या 4 ओळीसाठी AB परत CD असा प्रकारे एक स्टेबल अशी एक राईम स्कीम आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे माझ्या मते. वाय आय लाईक द पोएम किंवा वाय आय डिसलाईक द पोएम. तर मला तर निश्चितच कविता आवडली आणि पॉझिटिव्ह लिहितो मी नेहमी. आय लाईक्ड इट अ लॉट बिकॉज इट क्रिएटेड ह्युमर अँड क्रिएटेड एंटरटेनमेंट. आपल्याला त्यांनी एंटरटेन केलंय. सो द पोएम एंटरटेन अस. ED लावलाय मी, भूतकाळ आहे. आणि क्रिएटेड ह्युमर. अशा प्रकारे आपण आज या कवितेचा अभ्यास केला आणि मला खात्री आहे की तुम्हाला निश्चितच आवडला असेल. सर्व मुद्दे, बेबीज डे आउटचा मुद्दा विसरू नका. आणि खरोखरी मला खूप आवडलं आज तुमच्याबरोबर हे अजून एक युनिट मला शेअर करता आलं माझं नॉलेज. थँक्यू सो मच. परत एकदा लक्षात ठेवा की बुधवारी जर तुम्हाला शक्य असेल, जबरदस्तीचा प्रश्नच नाही, जर शक्य असेल तर बुधवारी चॅनलवरती नक्की लाईव्ह या दुपारी 4:30 वाजता. इंग्लिश आणि मराठी दोन्ही माध्यमाचे विद्यार्थी येऊ शकतात. हा गेल्या बुधवारी सुद्धा याचा एक लाईव्ह सेशन झाला आहे आणि हा दुसरा असेल. ओके देन, सो वी विल मीट अगेन. परत भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर अँड बाय बाय.